भंडारा जिल्ह्यातील तुमसर इथे मागील काही दिवसांपासून शहरात विजेचा लपंडा सुरू असताना तहसील कार्यालय तुमसर येथील विद्युत जनरेटर मागील 1 वर्षापासून बंद स्थितीत आहे। संपूर्ण इमारतीचे उपकरण वीज नसताना बंद राहिल्यामुळे सामान्य नागरिकांचे कामे थांबून राहतात। या इमारतीत सेतू केंद्र, आधार केंद्र, दुय्यम निबंधक कार्यालय, त्या व्यतिरिक्त अनेक शासकीय कार्यालय आहेत। त्यामुळे या इमारतीमध्ये दररोज सामान्य नागरिकांची प्रचंड वर्दळ असते। मागील काही दिवसांपासून महावितरणकडून येणारी वीज ही दररोज पुष्कळ काळासाठी बंद राहते। वीज गेल्यावर या इमारतीत करिता शासनाकडून एक विद्युत जनरेटर दिला आहे, पण या जनरेटरचे बॅटरी संच पूर्णपणे निकामी झाले असून या जनरेटरला लागणारे डिझेलचा पुरवठा देखील शासनाकडून होत नसल्याची माहिती पुढे येत आहे। त्यामुळे या कार्यालयातील कामे महावितरणाची वीज येईपर्यंत पूर्णपणे बंद असतो। तालुक्यातील लोक इथे येऊन आपले काम करण्याकरिता वीज येण्याची वाट बघत असतात। सध्या अति उष्णतेचे दिवस चालले असून कुणाला उष्माघात होईल काही सांगता येत नाही। अशा वेळी भीषण उष्णतेमुळे येथील शासकीय कर्मचारी किंवा सामान्य नागरिक उष्माघाताचा बळी ठरला तर याला जबाबदार कोण असा संतप्त सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज, अमृतलाल चौडे, विदर्भ प्रतिनिधी, तुमसर। मी मागून 2 तास या 2.5 तास अगोदर आलेला, पण ती लाईट नसल्या कारणानं मला आधार कार्ड अपडेट करायचा होता। याच्या कारण माझे काम अटकलेलं आहे। कारण की कसं आहे, आधार कार्ड अपडेट नाही करेन तर माझं काम जो आहे तो व्हायचं नाही। मला कमीत कमी या 1 तासाच्या अगोदर माझे काम व्हायला पाहिजे होतं, पण लाईट नसल्या कारणामुळे माझे काम होऊन नाही राहिलेलं आहे। किती तासापासून वाट बघून राहिले? तकरीबन मी 2-2.5 तास होऊन राहिले मला। राजेश मोडको भोयर खापा कुठले खाप्याचे? आपण इथं तहसील कार्यालयात कशासाठी आल्या? सेतू केंद्रामध्ये आला पण फोटो काढायसाठी। 2 तास झाले आम्ही बसलो। का त्रास काय आहे? लाईट नाही आहे सर। वारंवार वीज जात आहे आणि आज सकाळपासून आपल्या तहसील कार्यालयात 11 वाजेपासून वीज नाही आहे आणि त्यामुळे आपल्या तहसील कार्यालयाचे जनरेटर सुद्धा बंद आहे। आपलं काय स्पष्टीकरण आहे? नवीन इमारतीला शासनाकडून जनरेटर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। तशीच वीज जात नाही, पण वीज गेल्यावर ऑटोमॅटिक तो सुरू व्हायला पाहिजे, पण तो थोडा मेंटेनन्स अभावी तो ऑटोमॅटिक सुरू होत नाही। तर आपण मेंटेनन्ससाठी आता सार्वजनिक बांधकाम विभागाला एक पत्र देऊन त्याचं नियमित मेंटेनन्स व्हावं याची मागणी आपण करणार आहोत, जेणेकरून लाईट गेली तर शासकीय कामं सुरळीत होतील आणि जनतेला सुद्धा त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी।